रवा समोसा पुरी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप बारीक रवा, 4 मोठे चमचे कडकडीत गरम तेल, 2 चमचे लाल तिखट, पाव चमचा काळं मीठ, पाव चमचा चाट मसाला, अर्धा चमचा जिरेपूड, 1 चमचा पिठी साखर, तळण्यासाठी तेल, चवीनुसार मीठ आणि गरम पाणी। रव्यात चवीप्रमाणे मीठ आणि कडकडीत गरम तेल घालून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं। आता थोड्याशा गरम पाण्याने भिजवून हा गोळा 15 ते 20 मिनिटं मुरवून घ्यायचा। मसाला तयार करण्यासाठी लाल तिखट, काळं मीठ, चाट मसाला, जिरेपूड आणि पिठी साखर हे जिन्नस एकत्र मिसळून घ्यायचं। आता पीठ पुन्हा थोडं मळून घेत लहान गोळा घेऊन मध्यम आकाराची पोळी लाटायची आणि अशा पद्धतीने त्याचे काप करायचे। आता हे काप गरम तेलात मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळायचे। आता यावर आपण तयार केलेला मसाला घालायचा। झाली आपली कुरकुरीत समोसा पुरी तयार। सो इथे मी घेतलेला आहे 1 कप रवा, बारीक रवा घ्यायचा आहे। यामध्ये घालते थोडंसं मीठ चवीपुरतं आणि यामध्ये घालूयात 4 चमचे तेल। कडकडीत गरम केलेलं तेल कधी घालायचं? जेव्हा आपल्याला कुठलाही पदार्थ छानपैकी कुरकुरीत करायचा आहे तेव्हा कडकडीत गरम केलेलं तेल घालायचं, म्हणजे तो पदार्थ छान कुरकुरीत बनतो। चला, तेल छान मिक्स झालं की यामध्ये थोडं गरम म्हणजे थोडंसं वॉर्म पाणीच घालायचं आहे, कारण गरम तेल आहे। थंड पाणी घातलं तर मग ते नंतर झालं ना की त्याला तळताना त्यावर असे थोडेसे बबल्स येतात किंवा बुडबुडे आल्यासारखं होतं। अगदी पाव कप पाण्याचाच इथे मी वापर केलेला आहे आणि छान सैलसर झाला आहे। रवा आहे, जसजसा वेळ जातो तसतसे घट्ट होत जाणार। झाकण ठेवून 15 मिनिटं मुरण्यासाठी ठेवूया। याला नाही मस्त मसाल्याचं कोटिंग आपण बनवणार आहोत। बॅडगी मिरची, पाव चमचा काळं मीठ, पाव चमचा चाट मसाला, जिरापूड अर्धा चमचा आणि 1 चमचाभर पिठी साखर। छान अशी आंबट गोड तिखट चव येते या मसाल्याची, अतिशय रुचकर लागते। आणि हा मसाला आपला इथे बनवून आहे तयार। आता हे जे मिश्रण आहे हे छानपैकी मुरवून घेतलेलं आहे, अर्धा तासाच्या वर झालेलं आहे आणि तुम्ही बघू शका हलकंसं घट्टसर हे झालेलं आहे, पण खूप पण घट्ट नाही झालेलं। आता यातून एक लहान गोळा असा काढून घ्यायचा, छान असा एकसारखा करायचा आणि याची पातळ अशी पोळी लाटायची। खूप पातळ लाटायची गरज नाही आहे, थोडीशी जाडसर, कारण हे छान फुगलं पाहिजे जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो तेव्हा। खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही, असं हे लाटून घेतलं। आता याच्या आहेत ना अशा छानशा स्ट्रिप्स करून घ्यायच्या आणि आता याला आकार द्यायचा आहे। सो हे ना थोडंसं त्रिकोणी आकारामध्ये मी कट करून घेते, म्हणजे ते दिसायला सुंदर दिसतं। इथे हे आपले छानपैकी सगळे समोसे लाटून घेतलेले आहेत। तेलही मस्त गरम झालेलं आहे कडकडीत। आता हे तेलामध्ये सोडूयात। वा, काय टम्म फुगतंय, तुम्ही बघू शकाल। तुम्ही खूप हाय हीटवर केलं तर आतमध्ये ते कच्चे राहायची शक्यता आहे, त्यामुळे मीडियम हीटवरच हे तळा आणि छान एक 3 ते 4 मिनिटाचा तरी वेळ द्या। एक बाजू 2 मिनिटं तरी तळणं अतिशय गरजेचं आहे। एक बाजू छान खरपूस झाली की उलटवून दुसरी बाजूही तळून घ्यायची। मस्तपैकी ना हे तळून झालेले आहेत, काढूयात। वा, एकदम कुडूम कुडूम झालेत। इथे ना हे सगळे समोसे छानपैकी तळून घेतलेले आहेत। आता यावर हा जो मसाला आपण तयार करून घेतलेला आहे हा मसाला घालूयात आणि मसाल्याचं मस्त असं कोटिंग देऊयात। आणि कुठेच ना ह्याचे तेलकट ऑइली अजिबात वाटत नाही आणि मस्त असं हे लहान भुकेसाठीचं स्नॅक बनवून तयार आहे।